नमस्कार मंडळी, मी अमृता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण करणार आहोत पालक पराठा। त्यासाठी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कट करून घेत आहे। आता कढईमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये पालक टाकून घेतला। आता आपण याला बॉईल करून घेणार आहोत। तर झाकण ठेवलं, तुम्ही बघू शकता पालक बॉईल करायला टाकला आहे आणि इकडे 5-6 हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि हळद हे काढून घेतलं आहे। आता पालक छान असा बॉईल झाला आहे। आता त्याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे। पालक टाकला, त्याचबरोबर बाकीचा आपण जे मसाला काढला होता तोही टाकला। छान असं वाटण तयार करून घेतलं। आता गव्हाचं पीठ घेतलं, चवीनुसार मीठ पण टाकते आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते थोडे थोडे करून छान असा पिठाचा गोळा तयार करायचा आहे। तर ही रेसिपी एकदम अशी झटपट होणारी आहे। तर तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्याला ते खूप सारा असं चिकटलेला आहे मसाला। तर त्यामध्ये पाणी टाकून ते चांगलं क्लीन करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या जे वाटण आहे ते वाया जाणार नाही। तर थोडे थोडे पाणी टाकून मी ते पीठ भिजवून घेत आहे, पराठ्यासाठी तयार करत आहे। तर कोणाकोणाला पालक पराठा आवडतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्ही बघू शकता छान असं आपलं पराठ्यासाठी पीठ रेडी झालं आहे। आता पराठा लाटून घेऊ। पराठा लाटून घेतला, छान असं याला भाजून घेणार आहोत। त्याचप्रमाणे दुसराही पराठा आपण लाटून घेऊ। दुसरा पराठाही आपला तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपण पराठा करून घ्यायचे आहे। तर याला आपण तेल किंवा तूप दोन्हीपैकी काही लावू शकतो। तर तूप जरा जास्त लावल्याने पराठा म्हणजे मऊ पण होतो आणि खायला खूप टेस्टी लागतो। तुम्ही बघू शकता इथे आपला पालक पराठा रेडी झाला आहे आणि गरम गरमच तो खायचा आहे, खूप छान लागतो। असंच आपण दुसराही भाजून घेऊ। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।